माढा लोकसभेत कोण बाजी मारणार याबाबत दोन भावांनीच पैज लावलेली आहे। योगेश पाटील आणि निलेश पाटील या भावंडांनी 11 बुलेटची पैज लावलेली आहे। दोन्ही भावांनी भाजपच्या समर्थकांना 11 बुलेटचं चॅलेंज दिलंय। दरम्यान दोन्ही भावांनी दिलेलं चॅलेंज रणजित सिंह निंबाळकरांच्या समर्थकाने स्वीकारलंय। निंबाळकरांचे समर्थक अनुप शहा यांनी हे चॅलेंज स्वीकारलं। कार्यकर्त्याला जर त्यांना गॅरंटी असेल की बाबा माढा मतदारसंघामध्ये कमळ निवडून येईल तर दोघांनी शर्यत लावायची। शर्यती स्वरूप असं असेल की दोघांनी शोरूमला जायचं आणि 2,75,000 दोघांनी तिथं भरायचं आणि तिथे एक नोटरी होणार की जो विनर होईल त्यांनी दोन्ही गाड्या घेऊन जायचे किंवा एक गाडी आणि 2,75,000 विनरवाल्याने घेऊन जायचं। TV9 मराठीच्या एका बातमीमध्ये पंढरपूर येथील निलेश पाटील व उमेश पाटील या भावंडांनी खासदार माढ्यामधला जो खासदार होईल तो मोहिते पाटील असेल अशी पैज लावली आहे। मी त्यांची पैज स्वीकारत आहे। माढ्यामधनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच होणार आणि पराभव मोहिते पाटलांचा होणार हे मी त्यांचं आव्हान मी स्वीकारतोय। मी सांगतो की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार आणि त्यांनी जे 11 बुलेटची पैज लावली त्यांनी 11 बुलेट बुकिंगची पावती दाखवा। मी पंढरपूरमध्ये येऊन लगेच 11 बुलेटची पैज पावती करायला तयार आहे।